आज तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची आहे आणि सोबत एक वाईट बातमी सुद्धा. आणि ते झालं की त्यानंतर एक भयानक बातमी. आता त्यापैकी कोणती बातमी तुम्हाला आधी सांगू बरं? आम्ही आता दुसऱ्यांदा जर्मनीचा मसाला डोसा खायला चाललो आहोत. हे 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 नाही हे नाही, अरे रे, मसाला डोसा तर मी व्हिडिओच्या शेवटी राखून ठेवला होता. मी तुम्हाला आधीच सांगून टाकलं. ते नाही का आजच्या 3 बातम्यांपैकी? चला, आम्ही इथे म्युनिकच्या सर्वात मध्यवर्ती भागात, ज्याला मरियन प्लाट्स म्हणतात, जिथे पर्यटक म्युनिकला आले की सर्वप्रथम येऊन थडकतात, तिथे फिरत आहोत. तर आता चालता चालता तुम्हाला सांगतो. आधी चांगल्या बातमीने सुरुवात करतो बरं का. ते काय ते शुभस्य वगैरे म्हणतात ना, तसं. अहो, आमची घरी परत जायची विमानाची तिकीट नक्की झाली आहे. तुम्ही विसरलात का? आमचं विमान हंगेरीमध्ये असताना रद्द झालं होतं आणि तेव्हापासून आम्ही युरोपमध्ये लटकलो आहोत. ते तर आणखीन 4 दिवसांनी आम्ही जर्मनी सोडून घरी परत जाणार आहोत. आता वाईट बातमी ही की गेली महिनाभर तब्येतीने एकदम टणाटण असलेल्या माझ्या आईचा पाय परवापासून दगा देऊ लागला आहे. नुसतं दुखण्यावर भागलं असतं हो, पण तिच्या पायाला थोडी जरी सूज आली ना, तर ती रक्ताची गाठ वगैरे तर नाही ना, या विचाराने मी एकदम घाबरून जातो. आता तुम्ही म्हणाल, पाय दुखत आहे तर मग फिरताय कशाला? घरी बसून राहायचं ना. तर इथल्या डॉक्टरांचं म्हणणं असं असतं की दुखऱ्या पायाला जास्त त्राण देऊ नका, मात्र हलकं चालणं सतत चालू ठेवावं. आणि या परिसरात फिरताना ना, आम्हाला जरा घरची म्हणजे तेलावीची पण आठवण होते. तिथे पण इथल्यासारखं असं एकदम मोकळं असं वातावरण, कोण कोणाच्या ना अध्यात ना मध्यात. त्याशिवाय घर सोडून आता महिना झाला तर त्याची ओढ लागणं ही पण साहजिकच गोष्ट आहे नाही का? तुम्हाला पण होत असेल असं. हा मनुष्य स्वभाव ना जरा बघितला तर विचित्रच वाटेल. बघा, तुम्ही ज्या देशात राहत असाल त्या देशात तुम्हाला हा अनुभव आला असेल. मी माझं सांगतो. आम्ही इस्रायलवरून निघताना इतर प्रवाशांकडून नेहमी ऐकतो की आम्ही इथे हॉटेल घेतलं आहे, आम्ही अशा ठिकाणी राहणार आहोत जिथे बाकीचे आपले इस्रायली लोक नसतात. आणि मी दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलच्या लॉबीमध्ये उतरतो आणि बघतो तर या सगळ्यांचा घोळका जमलाय. बाहेर वेगवेगळे फिरणार होते, ते बाहेर फिरण्याऐवजी हॉटेलच्या लॉबीमध्ये एकत्र बसून त्यांच्या घरच्या गप्पा रंगल्या आहेत. काल काय झालं, बातम्यांमध्ये काय आलं. अहो, एवढे पैसे देऊन फिरायला आले ते राहिलं बाजूला, आणि आता एवढ्या खर्चाचं म्हटलं तर त्यांची जेव्हा घरी परत जायची वेळ येते ना, तेव्हा विमानतळावर अनेकांकडून ऐकायला मिळतं, चला एकदाचे घरी चाललो, घरापेक्षा दुसरी कोणती चांगली जागा नाही. अरे गाढवांनो, म्हणतो मी, घर चांगलं तर मग एवढे पैसे खर्च करून फिरायला जायचंच कशाला? आणि परदेशात फिरून काय ज्ञान साध्य केलं तुम्ही? एकतर घरच्या गप्पा मारल्या किंवा इथल्यापेक्षा आमच्याकडे किती चांगलं आहे अशी स्वतःची लाल करून घेतली. आणि हे सगळ्या देशांच्या नागरिकांचं होतं बरं का. आम्हाला भारतीयांचं पण इथे कधी कधी ऐकू येतं, अरे हे काहीच नाही, आपला ताजमहाल म्हणजे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक. अहो महाशय, मग इथे का फिरायला आला आहात? तो 7 आश्चर्यांपैकीचा ताजमहाल 7 वेळा जाऊन पाहायचा. आता गमतीची गोष्ट ही की अशापैकी कित्येकांनी प्रत्यक्षात ताजमहाल एकदाही पाहिलेला नसतो. अरे, इथल्या जर्मनीच्या गोष्टी सांगायच्या तर मी तुम्हाला घरच्या गोष्टी सांगत बसलो. आणि ती एक भयानक बातमी द्यायची होती तुम्हाला ती. पण भयानकवरून आठवलं की हिटलरचा वापर किंवा गैरवापर अनेक गोष्टींमध्ये आणि कथांमध्ये केला जातो. म्हणून मी म्हणतो की पुस्तक असो किंवा गाईड असो, नेहमी चांगल्या दर्जाचे असावे. मी एका यूट्यूब व्हिडिओमध्ये इथल्या एका जागेबद्दल ऐकले होते. तीच जागा मी आता पाहायला चाललोय पुढे. इंटरनेटमध्ये पण त्याच्या काही ठिकाणी गोष्टी लिहिलेल्या दिसतात की इथे एक अशी एक इमारत आहे जिथे एकेकाळी हिटलरचे कार्यालय होते आणि आज तिथे ॲपल कंपनीचे आलिशान दुकान आहे. आणि मग अशा कथांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये मोठी मोठी वाक्य रचली जातात, जशी हिटलरने माणुसकीला संपूर्ण शतकाने मागे नेले, मात्र आज त्याच्याच कार्यालया ठिकाणी असे ॲपलचे दुकान ज्याने मानवाची आजच्या काळात तंत्रज्ञानाने प्रगती घडवली. एकदम मोठं मोठं असं छान वाटतं नाही का ऐकायला? पण मी विश्वसनीय ठिकाणी माहिती काढून पाहिली तर या गोष्टीमध्ये जराही तथ्य नाही. हां, ही गोष्ट खरी आहे की या रोझेनस्ट्रासं 1 या पत्त्यावरील हे दुकान जर्मनीमध्ये पहिले उघडलेले ॲपल कंपनीचे दुकान 2008 साली.
मात्र या इमारतीमध्ये हिटलरचे कार्यालय किंवा त्याच्याशी निगडीत अशी कोणतीही वास्तू कधीही नव्हती. आता दुसरी गंमत ही की रोझेनस्ट्रासा हा रस्ता जर्मनीमध्ये प्रसिद्ध आहे की एकेकाळी त्या रस्त्यावर कोणता तरी उठाव वगैरे झाला होता म्हणतात. अहो पण तो रोझेनस्ट्रासा रस्ता बर्लिनमधला. आजकाल यूट्यूब आणि व्हॉट्सअपने ज्ञानाचा प्रसार करण्याऐवजी अज्ञान जास्त पसरवले आहे. माझ्या मते आजकाल शाळांमध्ये काही शिकवायला सुरुवात करण्याआधी नेमके शिकावे कसे या विषयापासून सुरुवात केली पाहिजे. आई या दुकानात का शिरली आहे माहितीये का? एवढ्या मोठ्या खेळांच्या विशेष गोष्टींच्या दुकानात तिचं काय काम? तर आई चालताना कधी तिच्या हातात तुम्ही 2 काठ्या पाहताना त्या तिने इथून घेतल्या आहेत. 3 वर्षापूर्वी इथे सेल लागला होता तेव्हा. तर आईचं म्हणणं असं, चल आता जाऊन पाहू कितीला आहेत त्या. आणि ते काठ्या आणि कॅम्पिंगच्या वस्तू इथे 6व्या माळ्यावर आहेत. पण चला आहे तिची हौस, बघू जाऊन. तुमच्यापैकी पण किती जणांनी विचारलं होतं की अशा काठ्या कुठे मिळतात म्हणून. तर पहा, अशा प्रकारची दुकाने मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये नक्की असतील आणि ज्या ठिकाणी नाही तिथे इंटरनेटवरून सहज मागवता येतात. या काठ्या अगदी स्वस्तातल्या सुद्धा मिळतात बरं का. आम्ही त्या महागातल्या घेतल्या होत्या ते आईसाठी नसून माझ्यासाठी. महागातल्या काठ्या झटकन दुमडता येतात आणि लागेल तेव्हा पाठीवरच्या बॅगेतून काढून 2 सेकंदात उघडता येतात. तिच्या काठ्या वापरात नसताना नेहमी मला सांभाळाव्या लागतात नाही का. आईला लागली आहे भूक. झालं पुरेसं मरियन प्लाट्स फिरून. तुम्हाला पण दाखवलं. आता मसाला डोसा. हो, 2 दिवसांपूर्वी सुद्धा आम्ही इथल्या मध्यवर्ती भागात असलेल्या सारावन्न भुवन या प्रसिद्ध उपहारगृहात मसाला डोसा खाल्ला होता. अगदी उत्तम आणि कुरकुरीत हो. आमच्याकडे इस्रायलमध्ये भारतीय पदार्थ मिळत असतील, मात्र मसाला डोसा पाहिजे तसा नाही. भारतामध्ये सुद्धा उपहारगृह महागातले असले म्हणजे तिकडे मसाला डोसा मिळतोच असे नाही. काय आहे, इतर सर्व पदार्थ सर्व प्रकारचे आचारी बनवू शकतात, मात्र मसाला डोसा बनवण्यासाठी कुशल कारागीर लागतो, ज्याने आयुष्यातील काही दशकांमध्ये काही सहस्त्र मसाले डोसे बनवून असे नैपुण्य प्राप्त केले आहे की त्याचा डोसा कधी बिघडतच नाही आणि 2 हातांनी आणि एका वाडग्याने तो एकाच वेळी 4, 5, 6 सुद्धा मसाले डोसे सहज बनवू शकतो. असा कारागीर ठेवायला त्या उपहारगृहाकडे मसाला डोसा खाण्यासाठी तेवढे गिराईक सुद्धा असले पाहिजेत. छोले भटुरा, मसाला डोसा. मी तुला आता सांगतो आणि तू पटापट काहीतरी ठरव, कारण तू ह्याच्यामध्ये डोसा थंड होऊन जाईल. मेदूवडा, पटकन सांगायचा. मैसूर बोंडा. बोंडा म्हणजे काय मला माहीत नाही. पेपर डोसा आणि छोले भटुरे ना. आणि तिसरी गोष्ट काय? हिंदी बात करते हां. नो, यू स्पीक इंग्लिश. ओके, सो दिस मैसूर मसाला डोसा, इट कम्स इन अ ट्रायंगल पोजिशन और that's a triangle one, okay? And the sada and the masala dosa, this normal one is the round one. Yeah. Okay, so we will have one paper roast masala dosa for her. But पेपर रोस्ट नहीं, पेपर डोसा. paper roast masala dosa. Yeah. But if possible, Masala the masala separate. Yeah. Okay, right. It was nice, but it was a bit whitish. More red. Yeah. And I will have ghee roast masala म्हणजे काय? आई इडली घे. आलू मटर, आलू गोबी, आलू कॅप्सिकम, आलू गोबी फ्राय, प्लेन पालक हे आपण घरी बनवू शकतो. मसाला डोसा कसा कोणतरी कारागीर लागतो चांगला बनवणार. माझ्यासारखं नाही, मी बनवतो ते कसं ते आतमध्ये पडतं सगळं, मसाला खाली राहतो, डोसा वर येतो. आईचा मसाला डोसा आधी आला. 2 दिवसांपूर्वीच आम्ही इथे खाल्ला होता, मात्र असं वाटत आहे की किती वर्षांनी खात आहोत. त्यामुळे त्याला नीट निरखून परखून आणि जमलं तर थोडंफार खेळून खावं. आता माझे वडील इथे असते ना तर ते पटकन म्हणाले असते, अन्नाशी खेळू नये. पण ती जुनी कारणे झाली. अन्नाचा मान ठेवला पाहिजे म्हणजे आपल्याकडून अन्नाचा नाश होत नाही. त्या काळच्या आर्थिक परिस्थितीमुळे ती त्या काळची गरज होती. आता आपलं GDP वाढलंय नाही का. अन्नाचा नाश न केला म्हणजे झालं. आई एकटीच खाते, पण मी शेवटी दगा फटका केलाच. पोटच्या मुलाला पहिला घास देत नाही म्हणजे काय, अशी काय आई असते. आमच्या काळात होतं तसं मातृत्व राहिलं नाही हो आजकाल. हे लोक ना नेहमी आईचाच मसाला डोसा आधी आणून देतात, पण आता मला त्याहीपेक्षा मोठा मसाला डोसा मिळाला. मात्र आई परत जिंकली. तिच्यासाठी आला छोले भटुरा. हा पण आम्ही याआधी वर्षापूर्वी खाल्ला होता. मागच्या वेळी जर्मनीला आलो होतो ना तेव्हा, तेही याच ठिकाणी. आमचे कोण इथे म्युनिकमधले सबस्क्रायबर आहेत,
त्यांनी आम्हाला कळवलं होतं की इथे अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचे उपाहारगृह आहे. आम्ही इतर काही युरोपियन देशांमध्ये फिरलो जिथे अनेक भारतीय उपाहारगृहे होती, मात्र महाराष्ट्रीयन उपाहारगृह हे आम्हाला आता पहिल्यांदाच कळलं. बघू, उरलेल्या 4 दिवसात तिथे जाता आलं तर. आमच्या राहत्या विभागापासून जरा लांब आहे. आईचे पाय पण लागले आहेत ना दुखायला आता. ते पुस्तक घेण्यामध्ये ह्याचा अर्धा किलो ना की तेवढा आहे खाल्ल्यानंतर पण मजा येते. हे खायचं आणि झोपायला जायचं. तुम्ही बाकीचे जा सगळ्या बंकरमध्ये पाहिजे तर आमचं या पृथ्वी तलावर जे काय करायचं होतं ते आम्ही केलं. हा मम्मी, माणसाने अधाशाप्रमाणे खावे हे माझे अगदी प्रामाणिक मत आहे. अधाशाप्रमाणे खाऊन त्या पदार्थाची चव जास्त गोड लागत असेल तर आम्हाला थांबवणारे तुम्ही कोण? मला बटाटा भजी उकळत्या तेलातून काढल्याबरोबर गरम गरम खायला आवडते. मात्र बटाटे वडे म्हणाल तर आदल्या दिवशीचे किंवा सकाळी बनवून संध्याकाळपर्यंत थंड आणि तेलाचा वास सुटलेले असे शिळेच खायला जास्त आवडतात. जशी हाताची पाची बोटे सारखी नसतात तसेच कढईतून निघालेले बटाटे वडे वेगवेगळे असतात. आता हे मी का म्हणालो काय माहिती. उगाच आपलं काही संदर्भ नाही काय पण. अरे ते संदर्भाचा सोड. व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाला होतास की चांगल्या आणि वाईट बातमी सोबत एक भयानक बातमी आहे. ती काय पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेस? अरे राहिलं की ते. त्या मसाला डोशा आणि छोले भटुरेने दुसऱ्या सकाळी जसा घोळ होतो तसा घोळ झाला आणि राहूनच गेलं. अहो, ती अगदी भयानकच बातमी आहे माझ्यासाठी. विमानाचे तिकीट 4 दिवसांनी नक्की झालं ते सांगितलं. आईचा पाय पण नेमका आता दुखायला लागला ते पण सांगितलं. मात्र आमचं विमानाचं तिकीट कुठून आहे माहिती आहे का? इथे म्युनिकमधून खूप महाग पडत होतं म्हणून आम्ही ते बुडापेस्टवरून म्हणजे हंगेरीवरून इस्रायल असं काढलं आहे. म्हणजे आम्हाला जर्मनीवरून आधी गाडीने हंगेरीपर्यंत जावं लागणार आहे. आता एवढेच नाही, त्या दिवशी आमची गाडीची व्यवस्था सुद्धा नाही म्हणजे आम्हाला रेल्वेने जावे लागणार. आता एवढेच नाही, रेल्वेचा तो प्रवास हंगेरी ते जर्मनी नाही, जर्मनी ते हंगेरी असा थेट नसून मध्ये ऑस्ट्रियात व्हिएन्ना इथे उतरून दुसरी रेल्वे घ्यावी लागणार आहे. आता एवढेच नाही, संपूर्ण रेल्वेचा प्रवास 8.5 तासांचा आहे. आईच्या पायाला आली आहे सूज. रेल्वेमध्ये पाय कुठे वर करून बसता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये ती सूज आणखीन वाढली आणि पाय चालेनासा झाला तर रेल्वेच्या डब्यातून आईला फलाटावर बाहेर काढणार कसा मी आणि पुढे स्टेशनच्या बाहेर कसा नेणार जवळ व्हीलचेअर नसल्यामुळे. आता एवढेच नाही, चुपे, एवढेच नाही, देईन आता एक कानाखाली ठेवून.